याचबरोबर बातम्यांचा वेगवान स्वरूपामध्ये आढावा घेणार आहोत। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करत मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय। आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यानं अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। शरणू हांडेचं अपहरण केल्याप्रकरणी अमित सुरवसे यांच्यासह काही लोकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या आजच्या होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। सकाळच्या सत्रामध्ये फार्मसी आणि MA DED अभ्यासक्रमाचा तर दुपारच्या सत्रामध्ये MA आणि MCOMच्या परीक्षा होत्या। राज्यातील शिक्षकांसाठी कार्यरत असलेली BDS प्रणाली गेल्या महिन्यापासून बंद पडली आहे। त्यामुळे राज्यातील शाळांमधील 8000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव रक्कम अडकून पडली आहे। या शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय। आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्थानकांच्या अग्निसुरक्षा तपासणीला सुरुवात झाली आहे। CSMT विधान भवन आणि कफ परेड या 3 मेट्रो स्थानकांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत। तर येत्या काही दिवसांमध्ये उर्वरित स्थानकांचीही अग्निसुरक्षा तपासणी केली जाणार आहे। सिद्धिविनायक मंदिरामध्ये 12 ऑगस्ट रोजी असलेल्या अंगारकीनिमित्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। या दिवशी पहाटे 3:15 महापूजा होईल। मात्र यावेळी मंदिरामध्ये कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे। धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकाच्या वापराविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर 24 दर्ग्यांनी गुरुवारी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। तसेच अजानसाठी योग्य आवाजामध्ये ध्वनिक्षेपक वापरू देण्याची परवानगी देण्याची देखील मागणी केली आहे। न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। नारळी पौर्णिमेनिमित्त आज मुंबईत शासकीय निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे शासकीय कार्यालय पुढील 3 दिवस बंद राहतील। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही। निवडणूक काळामध्ये भाजपने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करणार आहोत। गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यात पावसाची तब्बल 122.7% तूट राहिली आहे। 2015 नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली। दमदार पावसासाठी सांगलीकरांना अजून 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। आठवडाभराच्या उघडीपनंतर गुरुवारी पुन्हा नागपूरसह विदर्भामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं। गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। पुढचा आठवडाभर संपूर्ण विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा संबंध नाही अशी सूत्रांची माहिती येते। वातावरण शांत झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदावर संधी दिली जाईल अशी देखील माहिती सूत्रांकडून समोर येते। धनंजय मुंडेंचा राजीनामा जनभावनेमुळे घेतला असून त्यासाठी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील नेत्याचा दबाव नव्हता अशी देखील माहिती समोर येते। तर वातावरण शांत झाल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर राजीनामा घेण्यासाठी केंद्रातून दबाव नव्हता अशी देखील माहिती समोर येते। तर अजित पवारांचा पक्ष विधानसभेची निवडणूक लढवणार आणि बिहारमधील काही जागांवर स्वतंत्र उमेदवार देणार अशी माहिती समोर येते। निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी सुरू झाली आहे। तर कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर जागांबाबत निर्णय घेण्यात येईल अशी देखील माहिती सूत्रांकडून समोर येते। काही जागांवर राष्ट्रवादीकडून स्वतंत्र उमेदवार देखील देण्यात येणार आहेत। तर अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष विधानसभेची निवडणूक लढवणार, तर बिहारमधील काही जागांवर अजित पवारांच्या पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात येण्याची माहिती मिळते। मुंबईच्या वरळीमध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला। वरळीतील सेंचुरी बाजार इथे चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक बस स्टॉपला जाऊन धडकली।
सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नाही. सांगलीच्या मिरजमध्ये एका भटक्या कुत्र्यानं 4 वर्षीय बालकाचा चावा घेतलाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढलाय. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. परभणी गंगाखेड महामार्गावर दैठणा गाव परिसरामध्ये वाहनाच्या धडकेत 2 महिलांचा मृत्यू झालाय. सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वाहन चालकाचा देखील पोलिसांकडून शोध घेणं सुरू आहे. सांगलीच्या मिरजमध्ये अज्ञाताने एका दुचाकीला आग लावली. आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय. तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नंदुरबारच्या हरणखुरी गावामध्ये 1 ते 1.5 महिन्याचं बाळ बेवारस स्थितीमध्ये आढळलंय. याबाबत पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर बाळाला धाडगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलंय. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी गेल्या महिन्यामध्ये रॅपिडो बाईक बुक केली आणि रॅपिडो आल्यानंतर त्यांनी रॅपिडो बाईकवर कारवाई केली होती. महाराष्ट्रामध्ये रॅपिडोला परवानगी नसल्याचं प्रताप सरनाईक म्हणालेले. त्यानंतर काही दिवसांनी नियम लागू करत बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली आणि आता सरनाईकांच्या मुलाच्या प्रो गोविंदा या स्पर्धेचा स्पॉन्सरच रॅपिडो आहे. यावरून विरोधकांनी प्रताप सरनाईकांना लक्ष केलंय. काही दिवसांपूर्वी तुम्ही कंपनीला धमकी देता, त्यांना विचारणा करतात आणि आता त्याच कंपनीची स्पॉन्सरशिप घेता, असं म्हणत आमदार रोहित पवारांनी सवाल उपस्थित केले. मंत्रालयाजवळ त्यांनी एक टॅक्सी बुक केली, रॅपिडोची मोटरसायकल. तो माणूस तिथं आला. त्या माणसाला सांगत असताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही रॅपिडो मोटरसायकलला परवानगीच दिलेली नाही, तरी तुझी सर्व्हिस तिथं कशी चालू. त्यानंतर त्याने जे काय उत्तर दिलं असेल ते दिलं असेल. त्यानंतर मीडिया झाला, भपका झाला. पण कालच आपण जर बघितलं, प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या मित्रपरिवारांनी तिथं सुरू केलेली आहे, त्यांचे मेन टायटल स्पॉन्सर जो कोण असेल तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे. त्यांच्या एका लीगला तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल, चर्चा अशी आहे मनी फॉर्ममध्ये आणि काइंडमध्ये, म्हणजे काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते. अंदाज असा आहे की 10 कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली, रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही तर या स्पर्धेला तिथं दिलेली आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे, मग 2-3 महिन्यापूर्वी त्या कंपनीला तुम्ही जी धमकी दिली, ती धमकी याच्यासाठीच दिली का की तुम्हाला तिथं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही करोड रुपये मिळाले पाहिजे? पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपामध्ये. गुरुपौर्णिमेला सुरू झालेला गोविंदा पथकांचा सराव आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय. सराव सुरू असतानाच गोविंदा पथकांनी स्वतःचा आर्थिक डोलारा देखील तेवढ्याच शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळलाय. या पथकांचा दरवर्षीचा आर्थिक ताळेबंद 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत जातो. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या हतनूर या धरणावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईमुळे धरण परिसर उजळून निघालाय. आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना जाहीर केली आहे. आदिवासी महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प योजनेअंतर्गत असलेल्या योजनांमध्ये तब्बल 15% हिस्सा हा महिलांना उचलावा लागतो. सरकारचा वाटा 85% होता. आता पूर्ण 100% अर्थसहाय्य सरकार करणार आहे. जळगाव जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडिओमध्ये 75 वर्षीय वयोवृद्ध इसम धबधब्याजवळ ठसकेबाज डान्स करताना दिसतायत. विशेष म्हणजे हा इसम तरुणांसोबत देवभूमी उत्तराखंडमधील चारधाम यात्रा करत असताना अचानक धबधब्याजवळ डान्स करू लागला आणि हा क्षण कॅमेरामध्ये कैद झाला. ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण कमी आहे.
ईडी एखाद्या ठकासारखे वागू शकत नाही, या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीमध्येच काम करावं लागेल, अशा शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारलंय. अहिल्यानगरच्या सावेडी इथे एका खासगी फायनान्स कंपनीने कर्ज थकल्याच्या कारणावरून कोणतीही तडजोड न करता मागासवर्गीय कुटुंबाच्या घरावर जबरदस्तीने ताबा घेतल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा मेट्रोचा गोल्ड लाईन मार्ग हा दृष्टीपथात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने या महत्त्वाकांक्षी मार्गाचा DPR अर्थात सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार केलाय आणि तो शासनाला सादर केला आहे. मंत्री गिरीश महाजन देहरादूनमध्ये दाखल झाले आहेत. उत्तराखंडमधील अडकलेल्या पर्यटकांच्या बचाव कार्याबाबत ते आढावा घेणार आहेत. गिरीश महाजन महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजन मदतीसाठी रवाना झालेत. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. सोशल मीडियावर रील्स तयार करून नवनीत राणांना धमकी देण्यात आली. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे. शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला 10,000 रुपये दंड लावल्याने आमदार संतोष बांगर यांनी आरटीओला जाब विचारलाय. मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावेन असा इशारा संतोष बांगर यांनी दिला, तर आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी जाब विचारलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने एक समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी करणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पालघरमध्ये मंत्री अशोक उईकेंनी पंतप्रधान जनजातीय न्याय आणि धरती आबा अभियानाचा आढावा घेतलाय. या योजनेचे कोकण विभागाच्या कामाचं मंत्री उईकेंनी कौतुक केलंय. दरम्यान लाभार्थ्यांचा सत्कारही करण्यात आलाय. लंडनवरून आणलेली शिवकालीन वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहणी केली आहे. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवलेली वाघनखं पाहण्यासाठी दाखल होताच औक्षण करून भागवतांचं स्वागत करण्यात आलं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये फोन पत्रकार परिषद सुरू असताना उचलला. दरम्यान जिल्हाधिकारी समजून समोरील व्यक्तीने 7/12 दुरुस्तीच्या कामाबाबत तक्रार केली. दरम्यान पालकमंत्र्यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढत प्रश्न सोडवलाय. तर सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करत मारहाण करण्यात आल्याचं चित्र समोर आलंय. आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यानं हे अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. तर शरणू हांडेंचं अपहरण केल्याप्रकरणी अमित सुरवसे यांच्यासह अन्य लोकांनी अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी कर्नाटकमध्ये नेऊन ही मारहाण केली आणि या प्रकरणामध्ये MIDC पोलिसांनी 4हून अधिक लोकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते. 6 महिन्यांपूर्वी शरणू हांडे यांनी अमित सुरवसे आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि याच संघर्षातून अमित सुरवसेसह त्याच्या इतर साथीदारांनी शरणू हांडेचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याची चर्चा समोर येते. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. भारत आणि रशिया यांच्यातील व्यावहारिक संबंधांमुळे एकीकडे ट्रम्प भारतावर नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी भारतावर एकूण 50% इतका टॅरिफ लावलाय. असं असताना आता 4 वर्षांनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता त्याचा थेट परिणाम अमेरिकेतील ग्राहकांना भोगावा लागणार आहे. या अतिरिक्त टॅरिफमुळे भारतातून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमती या वाढणार आहेत आणि यामुळे अमेरिकेतील महागाई देखील वाढण्याची शक्यता आहे.
धाराशिवमध्ये झालेल्या सभेमध्ये बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचं गुपित चंद्रशेखर बावनकुळेंनी फोडलं. तर बसवराज पाटील हे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यासारखं वागले. त्यांच्या कष्टाचं चीज झालं नाही आणि त्यामुळे त्यांनी कुठल्याच पदाची अपेक्षा न ठेवता फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्याकडे केली व त्याच अटीवर त्यांनी भाजप प्रवेश केला असं बावनकुळे म्हणाले. जळगावच्या धरणगाव परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय. यामुळे नागरिक त्रस्त झाले. नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने या भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.